विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या तासाला आपण ड्यू डेट म्हणजे काय आणि ड्यू डेट कशी कॅल्क्युलेट करायची हे अभ्यासणार आहोत। तर बिल ऑफ एक्सचेंजमध्ये 3 पार्टीज असतात, ड्रॉवर, ड्रॉवी, पे। ड्रॉवर इज अ पर्सन हू ड्रॉज ऑर मेक्स द बिल अँड साइन्स ऑन इट। की ड्रॉवर अशी व्यक्ती आहे की जी व्यक्ती बिल तयार करते, त्या बिलावर सही करते आणि ड्रॉवीला मुदत देते। ड्रॉवी इज द पर्सन ऑन हुम द बिल इज ड्रॉन। ड्रॉवी अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीवरती बिल ड्रॉन केले जाते, काढले जाते, आणि ड्रॉवी ते बिल वाचते, बिल वाचून ते बिल मला ॲक्सेप्ट आहे असे मान्य करते, तिला ड्रॉवी असे म्हणतात। आणि तिसरी व्यक्ती आहे पेई। पेई इज द पर्सन टू हुम द पेमेंट इज टू बी मेड। पेईची भूमिका एवढीच आहे की ड्रॉवीकडून पैसे आणून ड्रॉवरला देणे एवढीच त्याची भूमिका असते। ड्रॉवर ड्रॉवीला मुदत देत असतो, ड्रॉवर ड्रॉवीला उधारीवर माल विकत असतो, त्याच्या नावे बिल तयार करतो आणि ड्रॉवीकडे ते बिल पाठवतो, ड्रॉवीला तो मुदत देतो। मुदत संपल्याबरोबर ड्रॉवीने ड्रॉवरला बिलाचे पैसे देणे अपेक्षित असते। मग ड्रॉवीने ड्रॉवरला कधी पैसे द्यावेत? मग ड्रॉवर जेव्हा बिल तयार करतो तेव्हा ड्रॉवीला मुदत देत असतो आणि शिवाय त्यामध्ये आणखीन वाढून 3 दिवस देत असतो, त्याला ग्रेस डेज असे म्हणतात। मग आजच्या तासाला आपण ग्रेस डेज, ड्यू डेट हे पाहणार आहोत। मग यासाठी आपण पुस्तकातीलच एक उदाहरण पाहूया। समजा आपल्याला रिकाम्या जागेसाठी असा प्रश्न विचारला, द ड्यू डेट ऑफ द बिल ड्रॉन फॉर 2 months ऑन 23rd November 2019 विल बी। मग पर्याय दिलेले आहेत A, B, C, D। मग यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागते। पहा, ड्रॉवरने 2 महिन्यांची मुदत दिलेली आहे आणि 23 नोव्हेंबर 2019ला बिल ड्रॉन केलेलं आहे ड्रॉवीच्या नावे। मग आपण कॅल्क्युलेशन करूया। पहा, ड्रॉवरने ड्रॉवीला मुदत दिलेली आहे 2 महिन्यांची आणि बिल ड्रॉन केलेलं आहे 23 नोव्हेंबर 2019 रोजी। मग मी ही तारीख एका वहीवरती लिहून घेते। परीक्षेला असा प्रश्न आल्यानंतर या पद्धतीनेच तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल। पहा, तारीख आहे 23 नोव्हेंबर 2019। 23 नोव्हेंबर म्हणजे 11वा महिना, 23 नोव्हेंबर 2019। आणि ड्रॉवरने ड्रॉवीला मुदत दिलेली आहे 2 महिन्यांची। मग महिन्यांच्या खाली मी महिने इथे लिहिते। चला, मग आता आपण बेरीज करूया। पहा, 23, आता 11 म्हणजे नोव्हेंबर महिना, नोव्हेंबर नंतर 2 महिने म्हणजेच डिसेंबर, जानेवारी, म्हणजे इथे येईल जानेवारी म्हणजे 1, जानेवारीचा पहिला महिना, डॉट। आता नवीन वर्ष सुरू झालं 2020, म्हणजे या तारखेला ड्रॉवीने ड्रॉवरला पैसे देणे अपेक्षित आहेत, याला म्हणायचं नॉमिनल ड्यू डेट। पण ड्रॉवर ड्रॉवीला आणखीन 3 दिवसांची मुदत देतो, दिवसांच्या खाली दिवस प्लस 3 दिवस एक्स्ट्रा देतो, त्यालाच ग्रेस डेज असे म्हणतात। आणि तुम्हाला परीक्षेला असंच कॅल्क्युलेशन करावं लागेल। मग उत्तर आलेलं आहे 26, 3 आणि 3 6 आणि 2, 1, 2020। म्हणजे ही ड्यू डेट झाली, लिगल ड्यू डेट झाली की या तारखेला ड्रॉवीने ड्रॉवरला पैसे देणे अपेक्षित आहेत। परंतु 26/1/2020 म्हणजे 26 जानेवारी 2020 ही तारीख येत आहे ड्यू डेटची। तर तेव्हा नियम असा आहे की जर पूर्वघोषित सार्वजनिक सुट्टी असेल आणि त्या दिवशी जर लिगल ड्यू डेट येत असेल तर त्याची आदल्या दिवसाची तारीख ही लिगल ड्यू डेट समजावी। 25 जानेवारी 2020 म्हणजे याचं उत्तर आहे 25 जानेवारी 2020, याला म्हणायचं ड्यू डेट किंवा लिगल ड्यू डेट। पहा, मी परत एकदा हे उदाहरण समजावून सांगते। ड्रॉवरने 23 नोव्हेंबर 2019 रोजी बिल ड्रॉ केलेले आहे ड्रॉवीच्या नावे आणि त्याला 2 महिन्यांची मुदत दिलेली आहे। मग मी महिन्यांच्या खाली महिने लिहिले 2 months। मग उत्तर आलेलं आहे 23/1, कारण नोव्हेंबर नंतर 2 महिने आपण काउंट केले, डिसेंबर, जानेवारी, म्हणून उत्तर आलेलं आहे जानेवारी, 23 जानेवारी 2020, कारण 2019 डिसेंबर रोजी वर्ष संपत आहे, लास्ट इयर, आणि जानेवारीमध्ये नवीन वर्ष सुरू होत आहे, त्याला म्हणायचं नॉमिनल ड्यू डेट।
आणखीन ड्रॉवीला आणखीन 3 दिवसांची मुदत देतो. त्यालाच ग्रेस डेज असे म्हणतात. एक्स्ट्रा 3 दिवस देत असतो. मग दिवसांच्या खाली दिवस लिहिले मी 3 आणि बेरीज केली 3 आणि 3 6 आणि हे 2 26/1/2020 ही ड्यू डेट आली. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते म्हणून त्याचा आदला दिवस हा लीगल ड्यू डेट समजावा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 25 जानेवारी 2020. म्हणजे आपल्याला इथे नियम असा समजला की जर सार्वजनिक सुट्टी आपल्याला आधीच माहीत असेल आणि त्या दिवशी जर लीगल ड्यू डेट येत असेल तर त्याचा आदला दिवस हा लीगल ड्यू डेट समजावा. आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. समजा 12 जुलै 2018 रोजी ड्रॉवरने बिल ड्रॉ केलेलं आहे ड्रॉवीच्या नावे आणि त्याला 1 महिन्याची मुदत दिलेली आहे असं आपण गृहीत धरू. मग महिन्यांच्या खाली महिने प्लस करूया आणि उत्तर आलेलं आहे 12/8/2018. ही नॉमिनल ड्यू डेट झाली. त्यामध्ये आता 3 दिवस एक्स्ट्रा दिवसांच्या खाली दिवस त्याला म्हणायचं ग्रेस डेज. मग तेही ॲड करूया आपण ग्रेस डेज आणि उत्तर आलेलं आहे 15/8/2018. ही लीगल ड्यू डेट झाली. पण 15 ऑगस्ट 2018 रोजी सार्वजनिक सुट्टी असते म्हणून आपल्याला माहिती आहे की या दिवशी सार्वजनिक सुट्टी आहे आणि त्याचा आदला दिवस 14/8/2018 हा दिवस लीगल ड्यू डेट समजावा. म्हणजे आपल्याला या 2 उदाहरणांवरून असे समजले की जर सार्वजनिक सुट्टी आपल्याला आधीच माहीत असेल तर त्या दिवशी जर लीगल ड्यू डेट येत असेल तर त्याचा आदला दिवस हा लीगल ड्यू डेट समजावा. आता असंही होत असतं कधी कधी की सार्वजनिक सुट्टी अचानक जाहीर करावी लागते आणि त्याच दिवशी समजा लीगल ड्यू डेट असेल तर त्याचा दुसरा दिवस हा लीगल ड्यू डेट समजावा. त्याच्यासाठी आता मी 3रं उदाहरण घेते. फक्त तोंडी सांगते की समजा लीगल ड्यू डेट येत होती 16 मार्च 2020 रोजी. समजा लीगल ड्यू डेट आहे ही आणि या दिवशी ड्रॉवरला पैसे देणे अपेक्षित आहे. पण कोणत्या तरी कारणास्तव 16 मार्च 2020 रोजी समजा अचानक सार्वजनिक सुट्टी जाहीर केली तर त्याचा दुसरा दिवस 17 मार्च 2020 हा दिवस लीगल ड्यू डेट येईल. हे 2 नियम आपण शिकलो. आता आपण आणखीन एक उदाहरण पाहू. त्या उदाहरणाच्या साहाय्याने समजा मुदत जर मंथमध्ये दिली असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आपण ह्या 2 उदाहरणांवरून अभ्यासलेलं आहे. पण समजा डेजमध्ये जर मुदत दिली तर ड्रॉवरने ड्रॉवीला तर कसं कॅल्क्युलेशन करायचं तर पहा. समजा 30/6/2019 रोजी ड्रॉवरने बिल ड्रॉ केलेलं आहे ड्रॉवीच्या नावे आणि त्याला 45 दिवसांची मुदत दिलेली आहे. तर मग कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे तर पहा 30/6 म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी बिल ड्रॉ केलेलं आहे. मग त्याला पुढे 45 दिवसांची मुदत दिलेली आहे. जून तर संपला, जुलै 31. आपल्याला 45 दिवसांपर्यंत जायचं आहे. जुलै नंतर ऑगस्टचे एकूण 30 दिवस असतात पण आपल्याला फक्त 45 दिवस आपल्याला काउंट करायचे आहेत. म्हणजे 45 वजा 31 हे 31 दिवस. उत्तर आलेलं आहे 5तून 1 गेला 4, 4तून 3 गेला 1. ऑगस्टची 14 तारीख येत आहे. 14 दिवस आपल्याला इथे कॅल्क्युलेशनसाठी घ्यायचे. मग उत्तर आलेलं आहे 14 ऑगस्ट 2019. म्हणजे डेजमध्ये आपल्याला जर मुदत दिली तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन करावे लागते. नॉमिनल ड्यू डेट आली 14 ऑगस्ट 2019. मग नॉमिनल ड्यू डेट जर 14 ऑगस्ट 2019 आली असेल तर त्यामध्ये 3 दिवस 3 डेज आपल्याला ग्रेस डेज ॲड करावे लागतील. 14 + 3 17 ऑगस्ट 2019 ही ड्यू डेट झाली. तर अशा पद्धतीने आपल्याला ड्यू डेट कॅल्क्युलेट करता येते. तर अशा पद्धतीने आपण आजच्या तासाला ड्यू डेट आणि ग्रेस डेज अभ्यासले. धन्यवाद.